काल निर्माण झालेल्या तणावानंतर आता पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतमधील माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेत शुकशुकाट पाहायला मिळते। कालच्या घटनेनंतर यवतमधील शाळेत विद्यार्थीच आले नसल्याने शाळा बंद आहेत। यवतच्या घटनेचे अद्यापही पडसाद असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये जो काही तणाव झाला त्या तणावानंतर खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले। खरं तर पोलिसांकडनं खरं तर जमावबंदी असल्याचे खरं तर या ठिकाणी त्यांच्या पोलीस व्हॅनमधून खरं तर माहिती देण्यात येते। दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे ही जी काही शाळा भरते ही शाळा मात्र आज या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच यवत परिसरामध्ये जमावबंदी असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी शाळेत आले नाहीयेत। त्यामुळं ह्या ज्या काही शाळा आहेत त्या खरं तर यवतमधील आहेत। जिल्हा परिषद असेल की इकडं माध्यमिक शाळा असतील। या दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ही एक जिल्हा परिषद शाळा आहे। खरं तर या ठिकाणी विद्यार्थी नसल्यामुळं हे जे काय शाळेचं मैदान आहे त्या मैदानामध्ये खरं तर शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण पाहिलं तर यवत परिसरामध्ये जे काही काल दोन गटामध्ये जो काही तणाव झाला त्याच्यामुळं यवतमध्ये जी काही परिस्थिती ही बिघडली होती। खरं तर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळं या ठिकाणी यवतगाव आता तणावपूर्ण खरं तर शांतता आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यवतमध्ये सध्या जमावबंदी लागू आहे। या ठिकाणी 5 पेक्षा लोक अधिक जमता येत नाहीत। यासोबत जे काही इथले यवतमधले जे काही मुख्य रस्ते असतील त्या ठिकाणी यवत पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर यवत परिसरामधल्या ह्या ज्या काही शाळा आहेत ह्या यवत गावातील ही शाळा या ठिकाणी सध्या आता या ग्राउंडवरती विद्यार्थी नसल्यामुळं या ठिकाणी खरं तर शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळते। एकूणच यवत मधील या ज्या काय गावातील जी शाळा आहे ती आता बंद असल्याचे चित्र आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, यवत, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।